भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अडचणी वाढताना दिसतायत। बॅटनं मानुष मारहाण केल्याच्या प्रकरणी अटक केलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गेवराई पोलीस उपअधीक्षकांकडे वर्ग करण्यात आलेला आहे। आता गेवराईचे उपअधीक्षक NB राजगुरू हे मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करणार आहेत। याआधी अंबेजोगाईचे उपअधीक्षक अनिल चोरमले या प्रकरणाचा तपास करत होते। औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। त्याचसोबत संभाजीनगरमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे। या संदर्भात पोलीस आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। रोजगार हमी योजनेतील सिंचन विहीर आणि गाय गोट्याचं कुशल बिल तात्काळ मंजूर करण्याची मागणी त्यात केलेली आहे। 8 दिवसांमध्ये मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा परिषदेवरून उड्या मारू आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीनं दिलेला आहे।